माझी वसुंधरा अभियानांतर्गत 15,000 पेक्षा कमी लोकसंख्या गटात महाबळेश्वर पालिकेने प्रथम तर पाचगणी पालिकेने द्वितीय क्रमांक मिळवला। महाबळेश्वर पालिकेने भूमी थीमॅटिक स्पर्धेतही बाजी मारली। या स्पर्धेत साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी राज्यस्तरावर उठावदार कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावला, तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पुणे विभागात अव्वल स्थान प्राप्त केले। माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्य व विभाग स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने मंगळवारी जाहीर केली। पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2 ऑक्टोबर 2020 पासून राबवण्यात येत आहे। माझी वसुंधरा अभियान 5.0 हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबवण्यात आले। या अभियानामध्ये राज्यातील 422 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता। या अभियानासाठी डेस्कटॉप मूल्यमापन व फील्ड मूल्यमान करण्यासाठी गुणांकन ठेवण्यात आले। त्यामध्ये अमृत गटासाठी 20,400 गुण, नगरपालिका व नगरपंचायतींसाठी 19,900 गुण, ग्रामपंचायत गटासाठी 19,050 गुण देण्यात आले। डेस्कटॉप मूल्यमापन व फील्ड मूल्यमान त्रयस्थ यंत्रणांमार्फत करण्यात आले। या दोन्ही मूल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियान 5.0 मधील लोकसंख्यानिहाय 14 गटांतील विजेते तसेच महसूल विभाग व जिल्ह्याच्या एकूण कामगिरीवरून सर्वोत्तम विभागीय आयुक्त, सर्वोत्तम जिल्हाधिकारी व सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी यांची शासन मान्यतेनंतर निवड करण्यात आली आहे। त्यानुसार अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे। त्यामध्ये अमृत गट राज्यस्तर 1 लाख ते 3 लाख लोकसंख्या गटात सातारा पालिकेने प्रथम क्रमांक पटकावत दणदणीत यश मिळवले। सातारा पालिकेला 6 कोटींचं बक्षीस जाहीर झाले आहे। 15,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या पाचगणी नगरपालिकेने राज्यात प्रथम तर महाबळेश्वर नगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकावला। पाचगणी नगरपालिकेला 2 कोटी तर महाबळेश्वर नगरपालिकेला 1,75,00,000 लाखांचं बक्षीस जाहीर झाले आहे। याशिवाय महाबळेश्वर नगरपालिकेने भूमी थीमॅटिक स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवत 1,50,00,000 बक्षीस मिळवले आहे। ही आर्थिक मदत या नगरपालिकांना पर्यावरणपूरक प्रकल्प राबवण्यासाठी नवे बळ देणारी ठरणार आहे।